नमस्कार, मी ज्योती. ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी आंब्याचा गर टाकून घ्यायचा, 1 वाटी साखर टाकायची, 2 इलायच्या टाकायच्या. झाकण लावून याला मिक्सरला फिरवून घ्यायचं. या पद्धतीने असं बारीक करून घ्यायचं. कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप टाकायचं. एक वाटी बारीक रवा टाकायचा. तुपामध्ये छान रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. अगदी गोल्डन कलर येईपर्यंत छान भाजून घ्यायचा, म्हणजे तो दाताखाली असा कचर लागणार नाही. रवा आपला छान फुलायला लागला आहे. त्यामध्ये लगेचच किसलेलं ओलं खोबरं टाकायचं 1 वाटी. तेही छान रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं भाजून घ्यायचं. 1 मिनिटभर छान मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये लगेचच आंब्याचा गर टाकून घ्यायचा बारीक केलेला. संपूर्ण त्यामध्ये ओतून घ्यायचा. रव्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे मोदक बनवण्यासाठी खूप सोपे आहे. जसं जसं शिजत जाईल तसं तसं ते रवा कोरडा होत जातो. बघू शकता मिश्रण छान घट्ट झालं आहे. त्यामध्ये थोडंसं केसरचं पाणी टाकायचं, 2 ते 3 चमचे. त्याऐवजी तुम्ही दूधही टाकू शकता. छान मिक्स करून घ्यायचं आहे. गरमच टाकायचं पाणी किंवा दूध. बऱ्यापैकी मिश्रण आपलं घट्ट झालं आहे. त्यामध्ये लगेचच बारीक केलेले बदाम टाकायचे. 3 ते 4 चमचे मिल्क पावडर टाकायची. छान अशी मिक्स करून घ्यायची. ह्या मोदकाला माव्यासारखी चव येते. छान अशी मिक्स झाली आहे मिल्क पावडर पण. कढईला रवा छान सोडायला लागला आहे. एक मिनिटभर झाकण ठेवायची. छान अशी वाफ काढून घ्यायची. 1 मिनिटानंतर चेक करूया. मोदक बनवण्यासाठी मिश्रण आपलं छान तयार झालं आहे. तयार झालेलं मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचं. आपल्याला ते थोडं कोमट होऊ द्यायचं आहे मोदक बनवण्यासाठी. मिश्रण छान कोमट झालं आहे. मी हातानेच इथे मोदक तयार करणार आहे. मिश्रणातला एक छोटा गोळा घ्यायचा. छान हातावर मळून घ्यायचा आहे, तो स्मॅश करून घ्यायचा. गोल करून त्याला मोदकचा आकार देऊया. हे मोदक तुम्ही साच्यानेही करू शकता. मस्त असे तयार होतात, झटपट होतात, तर जास्त वेळही लागत नाही. मी असा मोदकचा आकार दिला आहे आणि चमच्याने थोडीशी डिझाईन करून घेणार आहे. मस्त असा मोदक तयार झाला, बघू शकता. सर्व मोदक मी असेच तयार करणार आहे. झटपट असे रवा आंबा मोदक तयार झाले आहे. नक्की तयार करून बघा. अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी ज्योतिष किचनला सबस्क्राईब करा. आज आपण तांदळाच्या पिठाचे कळीदार उकडीचे पांढरे शुभ्र मोदक बनवतोय. मी ज्योती. ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. आपण इथे 1 वाटी इतकं सुकं खोबरं घेतलं आहे. त्याच प्रमाणामध्ये 1 वाटी चिरलेला गुळ घ्यायचा. खोबऱ्यामध्ये तो छान मिक्स करून घ्यायचा आहे. हे मोदक आपण सुक्या खोबऱ्यापासून बनवत आहे. पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप टाकायचं. मिक्स केलेलं गूळ आणि खोबरं टाकून घ्यायचं. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. खालीवर करून मिक्स करून घ्यायचंय. त्यामध्ये आपल्याला 2 चमचे पाणी टाकायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं.
गुळाला छान असं पाणी सुटलं आहे. गुळ छान वितळायला लागला. त्यामध्ये लगेचच 1 चमचा खसखस टाकायची आहे. मिक्स करून घ्यायची. गॅस आपण कमीच ठेवायचा आहे. मिश्रण छान मिक्स झालं आहे. गॅस आता बंद करूया. मिश्रण थंड होईपर्यंत तांदळाची आपण उकड काढूया. कढईमध्ये 1 कप दूध टाकलं आहे. त्याच कपाने 1 कप पाणी टाकायचं. 1 चमचा साजूक तूप टाकायचं. मी छोटा चमचा टाकला आहे. अगदी चिमूटभर मीठ टाकायचं. मिक्स करून घ्यायचं. थोडंसं मीठ अवश्य टाका. पाण्याला छान उकळी आणायची. त्याच कपाने तांदळाचं पीठ टाकायचं आहे. 2 कप इतकं तांदळाचं पीठ टाकलं. चमच्याने छान असं मिक्स करून घ्यायचं. गिठोळ्या मोडत उकड आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. उकडीचे मोदक बनवण्यासाठी किराणा दुकानामध्ये तांदळाचं पीठ मिळून जातं. पीठ छान मिक्स करून झालं आहे. खालीवर करून घ्यायचं. अजिबात गिठोळ्या होऊ द्यायच्या नाही. 3 ते 4 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं. छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. 3 ते 4 मिनिटांनंतर चेक करूया. उकड छान फुलून आली आहे. उकडीचा थोडासा गोळा घ्यायचा. हाताला अजिबात चिटकत नाहीये, म्हणजे उकड आपली छान झाली आहे. ही उकड आपल्याला अशीच 10 मिनिटं वाफवून घ्यायची आहे. गॅस आता बंद करायचा. 10 ते 15 मिनिटांनंतर उकड आपण ताटामध्ये काढून घेऊया. सर्व मी उकड ताटामध्ये काढून घेतली. एका वाटीने मी ही उकड छान अशी मळून घेणार आहे. वाटीने करायची म्हणजे पीठ छान मऊ होते. थोडं थोडं करत वाटीने मी उकड मळून घेते. सर्व उकड मी छान अशी वाटीने मळून घेतली. आता गोळा तयार करून घेतला आहे. हाताने आता मळून घ्यायचे आहे. उकड आपली छान अशी तयार झाली. सारणही थंड झालं आहे. छोटासा गोळा घ्यायचा. हातावर छान मळून घ्यायचा आहे तो गोळा. पोळपाटावर थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं. लाटी आपल्याला लाटून घ्यायची आहे. कोणाकोणाची पारी जाड होते, त्यामुळे मी ही लाटून दाखवत आहे. अशी पातळ अशी लाटून घ्यायची. मोदकाला पाऱ्या पाडून घेऊया. तिन्ही बोटाने अशा पाऱ्या पाडून घेतल्या आहे. त्यामध्ये आपण सारण टाकूया. अलगद अशी पारी धरून सारणमध्ये दाबून गोल गोल अशी फिरून घ्यायची पारी. वरचं टोक असं दाबून घ्यायचं.
छान असा मोदक तयार झाला आहे। मी इथे 5 मोदक तयार चाळणीमध्ये ठेवायचे आहे। कढईमध्ये मी आधीच पाणी ठेवलं होतं। चाळणीमध्ये मोदक ठेवायचे। मोदकावर केसरच्या काड्या लावून घ्यायच्या एक। झाकण ठेवायचं आहे। 10 ते 15 मिनिट मोदक छान वाफून घ्यायचे आहे। 10 ते 15 मिनिटानंतर मोदक छान वाफवले आहे, तयार झाले। गणपती बाप्पाला उकडीचे मोदक नैवेद्यासाठी तयार झाले आहे। अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। सर्वात आधी सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। गणपती बाप्पाची आगमन म्हटले की कामाची धांदळ आली। सर्वच गृहिणींना असं वाटत असतं बाप्पासाठी वेगवेगळे मोदक काय बनवायचे हा प्रश्न पडतो। तर आज मी तुमच्यासाठी पौष्टिक नाचणीचे मोदक दाखवणार आहे। नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आपण इथे 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलं आहे। सेम प्रमाणामध्ये 1 वाटी गूळ घेतला आहे। अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं। अर्धी वाटी साजूक तूप घेतलं आहे। बदामाचे काप आणि काजूचे काप घेतले। आपण आता सर्व साहित्य बघितलं आहे। पॅन मध्ये गव्हाचं पीठ टाकायचं, त्यामध्ये साजूक तूप टाकायचं 2 चमचे आणि छान असं भाजून घ्यायचे कमी गॅसवर। छान त्याचा गुलाबी रंग येईपर्यंत मस्त असं खमंग भाजून घ्यायचं। असं कच्चेपणा नाही राहिला पाहिजे। पीठ आपलं छान भाजलं, एका ताटामध्ये काढून घ्यायचं। त्याच पॅन मध्ये नाचणीचं पीठ टाकायचं आणि तूप टाकून घ्यायचं 3 ते 4 चमचे। तुपामध्ये पीठ छान मिक्स करून घ्यायचं। कमी गॅस ठेवायचा। कमी गॅसवरच आपल्याला हे पीठ भाजू द्यायचं आहे। छान असं खमंग होईपर्यंत पीठ भाजायचं। छान त्याची चव उतरते मोदकामध्ये। दोन ते 3 मिनिटानंतर अजून 2 चमचे साजूक तूप टाकूया। जसं आवश्यक असेल तसं थोडं थोडं करून आपण यामध्ये तूप वापरणार आहे। चमच्याने छान मिक्स करत भाजून घ्यायचं आहे। पीठ भाजवताना कधी गॅस कमीच ठेवायचा, म्हणजे छान भाजलं जातं, करपतही नाही। जसं लागेल तसं आपण तूप यामध्ये टाकणार आहे। पीठ आपलं छान भाजून झालं। ताटामध्ये पीठ आपण आता काढून घेऊया। त्याच पॅनमध्ये गूळ टाकायचा आहे। 1 चमचा साजूक तूप टाकायचं आहे आणि छान मेल्ट करून घ्यायचा आहे गूळ आपल्याला। गूळ आता छान मेल्ट झाला आहे। त्यामध्ये आपण 2 चमचे पाणी टाकलं तरी काही हरकत नाही, म्हणजे छान मोदकाला वळण येतं। गूळ छान मेल्ट झाला आहे। छान त्याला जास्त ओव्हर नाही होऊ द्यायचा। गूळ वितळला की त्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं। बदाम टाकायचे, काजू टाकायचे आणि छान गुळामध्ये पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे भाजलेलं। गॅस आपल्याला बंद करायचा आहे। छान एकजीव करून घ्यायचं। गुळामध्ये पीठ छान एकजीव झालं आहे, तयार झालं। ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। ताटामध्ये टाकल्यानंतर पीठ आपल्याला थोडंसं पांगून द्यायचं आहे मिश्रण। हे नाचणीचं पीठ कोरडं होऊ शकतं। मिश्रणाचे आपल्याला गोळे फोडून घ्यायचे आहे। हाताने असं चुरा करून घ्यायचं, थोडं थंड होऊ द्यायचं आहे। अजून त्यामध्ये तूप टाकूया 2 ते 3 चमचे। आवश्यक असेल तेवढंच तूप टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। मोदकाचा मी इथे साचा घेतला, तूप थोडं लावून घ्यायचं आणि सारण भरायचं। त्यामध्ये छान दाबून दाबून मोदक तयार करायचा आहे। मिश्रण टाकून छान दाबून घ्यायचं आहे। हे नाचणीचं पीठ कोरडं होऊ शकतं।
हे नाचणीचं पीठ कोरडं झालं आहे, त्यामुळे मोदक जमत नाहीये. त्यासाठी आपण पॅनमध्ये पुन्हा 2 ते 3 चमचे पाणी टाकून पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिट गरम करून घ्यायचं मिश्रण, म्हणजे छान तयार होतं. मी यामध्ये पाणी टाकलं नव्हतं, त्यामुळे मिश्रण कोरडं झालं होतं. 2 ते 3 चमचे पाणी टाकून मिश्रण पुन्हा मी इथे छान तयार केलं. आता मोदक तयार करायला घेऊया. बघू शकता मिश्रण छान तयार झालं आहे. मोदकच्या साच्यामध्ये मिश्रण छान असं दाबून घ्यायचं, थोडं थोडं करून. पाण्याच्या ऐवजी तुम्ही दूधही वापरू शकता आणि छान तयार करून घ्यायचं. मिश्रण तुमचं कोरडं झालं असेल तरच करा. बघू शकता मोदक किती सुंदर तयार झाला आहे. गणपती बाप्पासाठी नाचणीचे मोदक नक्की तयार करून बघा. खूप पौष्टिक आहे, चवदार तर खूप आहे. बाप्पाला नक्की आवडतील. बाप्पाच्या आगमनाची सर्वांनाच आतुरता असते. बाप्पांसाठी नवीन नवीन असे नैवेद्य मोदक तयार करतो. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर ज्योतिष किचनला नक्की सबस्क्राईब करा. बाप्पाच्या नैवेद्यासाठी झटपट तळणीचे मोदक कसे करायचे ते बघणार आहोत. कोणालाही जमतील. 7 ते 8 दिवस आरामात टिकतात. खायला तर खूप खुसखुशीत लागतात. हे तळणीचे मोदक कसे करायचे, चला तर सुरुवात करूया. नमस्कार, मी ज्योती. ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सर्वात आधी आपल्याला एका ताटामध्ये 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आहे. अर्धी वाटी मैदा घेतला आहे. थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे छान चव येते. पाऊण टीस्पून बेकिंग पावडर टाकायची, असली तर टाका, नाही टाकली तरी काही हरकत नाही. 1 चमचा साजूक तूप टाकायचं, छान मिक्स करून घ्यायचं आहे. तूप आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, पिठामध्ये छान चोळून घ्यायचं. पीठ आपलं छान मिक्स झालं आहे. असा गोळा करून बघायचा, छान तयार झालं. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, थोडं थोडं करूनच पाणी टाकायचं आणि आपल्याला हे पीठ छान असं घट्टसर भिजवून घ्यायचं आहे. अगदी मी थोडं थोडं करूनच पाणी टाकलं. पिठाचा गोळा छान तयार झाला आहे. असं घट्ट भिजवायचं, म्हणजे मोदक छान होतात. ह्या पद्धतीने झाकण ठेवायचं आहे. पीठ आपल्याला तोपर्यंत भिजू द्यायचं. आपण आता सारण तयार करूया. 1 वाटी किसलेलं खोबरं टाकलं आहे. 1 वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे. त्यामध्ये 2 चमचे मी इथे पाणी टाकलं आहे. तुम्ही याऐवजी ओलं खोबरं घेतलं तरीही चालतं. त्यामध्ये पाणी टाकण्याची अजिबात गरज नाही. मी इथे सुकं खोबरं वापरलं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ आपल्याला वितळून घ्यायचं आहे. तुम्हाला जर मिश्रण कोरडं वाटत असेल तर अजून 1 चमचा भर पाणी टाकायचं आणि छान मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. सारण आपलं छान तयार झालं. एका प्लेटमध्ये मी इथे काढून घेतलं आहे. थंड होऊ द्यायचं. सारण आपलं छान थंड झालं आहे. पीठही 10-15 मिनिटानंतर छान भिजलं आहे. थोडं मळून घ्यायचं आहे. पिठाचे आपल्याला छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहे. मी इथे 3 मोदक करण्यासाठी गोळे तयार करून घेतले. पिठाच्या गोळ्याला मैदा किंवा पीठ लावून घ्यायचं पोळपाटावर. छान अशी पुरी लाटून घ्यायची आहे. पातळच लाटायची. थोडंसं पीठ लावून लाटायचं, म्हणजे चिटकत नाही. मी ह्या पद्धतीने अशी पुरी लाटून घेतली आहे.
मी याच्या अशा कळ्या करून घेणार आहे, नाही केल्या तरी चालतात। सारण भरल्यानंतर त्याला अशा कळ्या पाडून घेतल्या तरी चालतात। मी ह्या पद्धतीने अशा कळ्या पाडून घेतल्या। याची पोटली केली तरीही चालते। सारण त्यामध्ये आपण 1 चमचाभर टाकून घेणार आहे। 1 चमचाभर सारण मी त्यामध्ये टाकलं आहे। दाबून घ्यायचं आणि गोल गोल फिरवत सारण त्यामध्ये असं प्रेस करून घ्यायचं आणि कळ्या आपल्याला अशा दाबून घ्यायच्या आहे। मोदकाचं तोंड दाबल्यानंतर त्याला असा शेप द्यायचा, छान असा मोदक तयार होतो। छान असा मोदक तयार झाला आहे। दुसरी ही पुरी अशीच लाटून घेऊया, थोडं पीठ लावून घ्यायचं आहे आणि छान अशी पुरी लाटून घ्यायची। दुसऱ्या हे पुरीची अशीच कळ्या आपण पाडून घेणार आहे। सारण टाकूया। बाप्पाला हे मोदक खूप आवडतील, नक्की तयार करून बघा। असं सारण भरून त्याचं तोंड दाबून घ्यायचं आहे आणि असा शेप द्यायचा गोल गोल करून, मस्त असा मोदक तयार होतो। कळ्या बघू शकता किती सुंदर दिसत आहे। सर्व मोदक मी असेच तयार करून घेणार आहे। मी इथे 11 मोदक तयार करून घेतले। कढाईमध्ये तेल छान गरम झालं आहे, त्यामध्ये जेवढे बसल तेवढे मी इथे मोदक सोडणार आहे तेलामध्ये। मध्यम आचेवर मोदक छान तळून घ्यायचे आहे। अजिबात हे मोदक तेलामध्ये फुटत नाही, मस्त खुसखुशीत तयार होतात। 7 ते 8 दिवस आरामशीर टिकतात। खायला तर खूप छान लागतात। असे तळणीचे मोदक नक्की तयार करून बघा। तुम्हाला जर हे शेप येत नसेल तरी पोटलीचा मोदक केला तरी चालतो। अशा पद्धतीने गणेश चतुर्थीला तळणीचे मोदक नक्की तयार करून बघा। कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा। कुठून बघताय तेही सांगा। आय होप आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत।